नमस्कार, मी परमदास जाधव. आपण रोज आपल्या खिशात नोटा ठेवतोय, वस्तू खरेदी करतोय. 10, 50, 100 किंवा 500ची नोट असते. पण प्रत्येक नोटेवर आपल्याला महात्मा गांधीचा हसरा फोटो दिसतोय. पण मित्रांनो, कधी विचार केलाय की नोटावर फक्त गांधीचा फोटो का आहे? भगतसिंग, सुभाषचंद्र बोस किंवा इतर क्रांतिकारकांचे फोटो का नाहीत? आणि नोटेवरचा हा फोटो नक्की कधी आणि कुठे काढलेला होता? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या मागचं खरं कारण आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हवी. तर सर्वात पहिले आणि तांत्रिक कारण म्हणजे बनावट नोटांना अटकावा म्हणून. हा एक रिझर्व्ह बँकेच्या मते कोणत्याही निर्जीव वस्तूची चित्रापेक्षा मानवी चेहऱ्याचा फोटो कॉपी करणं अत्यंत कठीण असते. मानवी चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्याच्या कडा आणि चेहऱ्यावरची सुरकुत्या यात थोडा जरी बदल झाला तरी तो चटकन लक्षात येतोय. गांधीजीचा चेहरा त्या काळी प्रत्येकाच्या परिचयाचा होता. त्यामुळे बनावट नोट ओळखणं सोपे जावं म्हणून हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतलेला होता. तर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे समावेशकता. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्याकडे अनेक महान क्रांतिकारक आणि नेते होऊन गेले. पण जेव्हा नोटेवर फोटो छापण्याची वेळ आली, तेव्हा असा चेहरा हवा होता जो संपूर्ण भारताला मान्य असेल. महात्मा गांधींना राष्ट्रपिता आपण मानतोय. अहिंसा आणि भारतीय स्वातंत्र्याचं हे जागतिक प्रतीक आहे. कोणत्याही एका विशिष्ट जाती, धर्म किंवा प्रांताचा वाद होऊ नये म्हणून गांधीजीचे हे सर्व नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आलेले होते. तर अनेकांना वाटतं की हे एखादं चित्र आहे, पण ते चित्र नाही. नोटेवरचा हा मोठा फोटो खरा फोटो आहे. तर हा फोटो 1946 मध्ये दिल्लीतील व्हाईसरॉय हाऊस तिथे काढलेला होता. गांधीजींनी तिथे लॉई पॅथिक लॉरेन्स यांना भेटायला गेले होते. तेव्हा एका अज्ञात फोटोग्राफरने त्याचा हा हसरा चेहरा फोटो टिपलेला होता. रिझर्व्ह बँकेने तो फोटो निवडून त्याच्या आरसा प्रतिमा वापरून तो नोटेच्या उजव्या बाजूला छापला. 1996 पासून आरबीआयने महात्मा गांधीची सिरीज सुरू केली आणि सर्व नोटांवर हा फोटो कायमचा झाला. अनेकदा मागणी होते की बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर नेत्यांचे फोटो असावेत, पण सरकार आणि आरबीआय वेगवेगळी यावर विचार करत असतात. पण गांधीजींच्या फोटोमुळे नोटाला एक जागतिक ओळख मिळालेली आहे. तर जगभरात भारतीय रुपया हा गांधीजींच्या फोटोमुळेच ओळखला जातोय. ही आपली एक राष्ट्रीय ओळख आहे. कारण जेव्हा आपल्या नोटीवर गांधीचा फोटो असतोय, तेव्हाच तो भारतीय रुपया म्हणून आपण ओळखतोय, अन्यथा ओळखत नाही. तर मित्रांनो, ही एक होती नोटेवरच्या गांधीजीच्या फोटो मागची खरी आणि रंजक माहिती.
तुम्हाला काय वाटते? नोटेवर इतर कोणत्या पुरुषाचे फोटो असायला हवे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे संपवतो. धन्यवाद.